वाईन संबंधात संजय राऊत यांचा जो विशेष प्रेम, त्याचं कारण काय? ज्यावेळी गांजाचा विषय निघाला होता त्यावेळी शरद पवारांपासून नवाब मलिक, गांजा म्हणजे हर्बल गांजा, त्यावेळी पण शरद पवार, NCB, ठाकरे सरकारने शेतकरी, हर्बल गांजा, हलका गांजा, आणि यावेळी उद्धव ठाकरे, शिवसेना, संजय राऊत, वाईन म्हणजे दारू नव्हे. वाईन म्हणजे काय आहे संजय राऊत साहेब? वाईन म्हणजे काय आहे? आपला आणि वाईनचा संबंध काय? किरीट सोमय्याचा वाईनचा दमडीचा संबंध आहे. मी आयुष्यात कधी अंड खाल्लं नाहीये, बिडीही ओढली नाहीये, सिगरेटही नाही, वाईन नाही, ना बियर पण नाही. ना आपला संबंध काय आहे? हा आहे का? संजय राऊत परिवाराने काही महिन्यापूर्वी वाईन व्यवसायातला एक मोठा उद्योगपती, त्याचा सोबत बिझनेस पार्टनरशिप सुरू केली. उद्धव ठाकरे साहेबांच्या सगळ्या सहयोगी आणि ठाकरे परिवाराचे कारनामे फक्त आणि फक्त पैसे गोळा करणं आहे. मध्य राष्ट्र बनवायला निघाले महाराष्ट्राला. संजय राऊतनी सांगावं, किती महिन्यापूर्वी तुम्ही मॅगपी ग्रुप, अशोक गर्ग यांच्या बरोबर बिझनेस पार्टनरशिप केली? संजय राऊतनी सांगावं, त्यांचा परिवाराचे असे अधिकृत जॉईंट व्हेंचर, जॉईंट पार्टनरशिप, त्यांचा कन्या, त्यांची पत्नी किती व्यवसायात ऑफिशियल पार्टनर आहे? मी माहिती देतो. अशोक गर्ग 2006 पासून मॅगपी ग्रुप चालवतात. 2010 मध्ये त्यांनी आणखीन एक कंपनी सुरू केली. या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हॉटेल, क्लब, पब येथे वाईनची डीलरशिप, वाईन वितरित करणं. महाराष्ट्रातलं अशोक गर्ग मॅगपी ग्रुपची मोनोपोली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या सगळ्या ठिकाणी 5 स्टार हॉटेलमध्ये अधिकांश माल म्हणजे वाईन हे अशोक गर्ग मॅगपी ग्रुपचा जात आहे. या मॅगपी ग्रुपकडे बॅकार्डी, मार्टिनी, बार्सिनेट नावं बोलता बरोबर नाही आली, कारण की मी कधी आयुष्यात बघितलंच नाहीये. फ्रॅनो, ग्रोल्फ इंटरनॅशनल, ब्राउन फॉर्मॅन वर्ल्ड वाईड, बीम ग्लोबल, विलियम्स ग्रांट, ह्या कुठली UK, कुठली USA, नेदरलँड, जर्मनी, 100 कोटीची वार्षिक उलाढाल. अचानक 16 एप्रिल 2021 अशोक गर्गचे कोणाचेही जॉईंट व्हेंचर नव्हतं. 16 एप्रिल 2021 माननीय, आदरणीय, वंदनीय महाराष्ट्राचे मोठे श्री संजय राऊत साहेबांनी अशोक गर्ग यांचा मॅगपी ग्रुप बरोबर करार केला. त्यांच्या दोन्ही मुली विदिता संजय राऊत, पूर्वती संजय राऊत यांनी मॅगपी DFS प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्या दोन्ही पार्टनर झाल्या, दोघेही. आणि तारीख कुठली? 16 एप्रिल 2021.
या मॅकपिक ग्रुपमध्ये आणखीन कोणीच पार्टनर नाहीये अशोक गर्ग परिवार सोडून. गंमत बघा की ही कंपनी जी आहे मॅकपी DFS प्रायव्हेट लिमिटेड, त्याचं आधी नाव काय होतं? त्याचं आधी नाव होतं मादक. संजय राऊतची कालची प्रतिक्रिया बघून मला आता हे लक्षात आलं, ओ मादक प्रायव्हेट लिमिटेड होतं हे. किरीट तुम्ही नाही बोलत, आरोप बारोप नाही, नाही तर नवाब, मुंबई महापौर, संजय राऊत, किरीट तुम्ही काही आरोप करतात? आरोप नाही करत. संजय राऊतचे एग्रीमेंट वाचतोय, संजय राऊतचे कारनामे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवतोय. मादक PK टाईट प्रायव्हेट लिमिटेड. आणि राऊत साहेब ते काळी कामं करतात ना, जनतेचा पुढे येऊ द्या. ह्या मादक प्रायव्हेट लिमिटेड मॅकपी ह्याचा व्यवसाय दारूचा नव्हता. अशोक गर्गची जी दुसरी कंपनी आहे मॅकपी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, ते गेले 15 वर्ष वाईन वितरण मध्ये. संजय राऊत साहेबांनी 16 एप्रिल 2021 मध्ये जॉईंट व्हेंचर केल्यानंतर या कंपनीने 12 जानेवारी 2022 रोजी कंपनी मंत्रालयाला लिहिलं की आम्ही आमचा व्यवसाय चेंज करीत आहोत. वी आर चेंजिंग द मेन ऑब्जेक्ट. हे किरीट सोमय्या आरोप करीत नाही. संजय राऊत पराक्रम याचं वर्णन नवीन इतिहास लिहित आहेत ना उद्धव ठाकरे. ते उद्धव ठाकरेंच्या नवीन इतिहासात येणार. 12 जानेवारी 2022 ला कंपनी मंत्रालयाला संजय राऊत मॅकपी, जुनं नाव मादक, त्यांनी कळवलं आता आमचा मुख्य व्यवसाय, द मेन ऑब्जेक्ट ऑफ द कंपनी विल टू रन डिस्ट्रीब्यूट टू रन ड्यूटी फ्री शॉप्स and main business will be the business of international trading, importer, exporters, brokers, suppliers, wholesalers, distributors, stockists, dealers in all sort of wine. हे मी नाही सांगत, संजय राऊतने कळवलं आहे. 12 जानेवारीला संजय राऊत साहेब, 16 एप्रिल 2021 ला ते मोनोपोलिस्टिक बिझनेस असलेल्या कंपनीमध्ये संजय राऊतची पार्टनरशिप होते. 12 जानेवारीला त्या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन डिस्ट्रीब्युशन आणि 27-28 जानेवारी 2022 रोजी उद्धव ठाकरे, अजित पवार, वाईन हे काय दारू नव्हे, संजय राऊत, उद्धव ठाकरे, पवार परिवार हे महाराष्ट्राच्या जनतेला लुटायला बसले आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा पाप उद्धव ठाकरे परिवार करत आहेत. जाणीवपूर्वक जबाबदारीने बोलतोय. मी तर रोज उद्धव ठाकरेंना चॅलेंज करतोय, हिम्मत असेल तर माझ्यावर करा ना माझ्यावर गुन्हा दाखल. एका बाजूला महाराष्ट्राला मध्यराष्ट्र बनवायला निघाले, अजूनपर्यंत ठाकरे सरकार आणि ठाकरे परिवाराने मी जे परवा वैजनाथ देवस्थान 350 वर्ष जुनं देवस्थान, पेशवा छत्रपती शिवरायांचं देवस्थान, त्याची जमीन जी हडप केली ठाकरे परिवाराने,
देवस्थानाचे अजून उत्तर का देत नाही? का तलाठी आणि तहसीलदारवर प्रेशर करण्यात येत आहे? मी आज दूसरा प्रश्न विचारू इच्छितो. श्रीधर पाटणकर, आधी रश्मिताई पण पाटणकरच होत्या, लग्नानंतर ठाकरे झाले. तर श्रीधर पाटणकर आणि ठाकरे परिवारांचा, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांचा फक्त पारिवारिकच संबंध आहे का? माझा प्रश्न आहे. फक्त पारिवारिक नात्यात कि मग जमिनी संबंध पण आहे? फक्त जमिनी संबंध आहे? परिवार फक्त देवस्थानाची, हिंदू देवस्थानाची जमीन ढापण्यासाठी मुस्लिम सलीमचा उपयोग करतात की आर्थिक व्यवहार पण आहेत दोघांमध्ये? श्रीधर पाटणकर, आदित्य ठाकरे, श्रीधर पाटणकर, रश्मी उद्धव ठाकरे, आर्थिक व्यवहार पण आहे का? व्यावसायिक पार्टनरशिप संबंध पण आहे का? याचं उत्तर उद्धव ठाकरे साहेब आपल्यामध्ये देण्याची हिंमत आहे का? आपण द्या, नाही तर मी तर देणार आहे. हा जो मुख्यमंत्री पदाचा विश्वासघात, हे मुख्यमंत्री पदासाठी विश्वासघात, हे फक्त महाराष्ट्राला लुटण्यासाठी टार्गेट ठरवलंय त्यांनी. एवढे 1000 कोटी जमवायचे. बघा आता तर चार्जशीट आली कोर्टात. जी चार्जशीट थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, अनिल देशमुख 12 वेळा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेले होते. आता चार्जशीट मध्ये अनिल देशमुख आणि अनिल परब काय करायचे समोर आलंय जनतेचे. मी मागणी केली आहे परत एकदा मुख्य सचिवांकडे, पोलीस विभागांकडे, सीबीआय कडे, ईडी कडे. आता ते सिद्ध झालंय की अनिल देशमुख आणि अनिल परब दोघे संयुक्तरित्या जोडीने पार्टनरशिपनी वसुली करायचे. मुख्य सचिव सीताराम कुंटेने सांगितलं. पोलिसांचा बदल्या असो, डीसीपीचा बदल्या असो, आरटीओ ट्रान्सफर असो, हे आता कालचा चार्जशीट मध्ये आलं आहे. तर आता अनिल परब मंत्रिमंडळात राहू कसे शकतात? त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केव्हा होणार? या सगळ्या एजन्सी अनिल परबचा तपास केव्हा सुरू करणार? म्हणूनच अनिल परब कालपासून खूप ओरडतात की सुप्रीम कोर्ट भाजपचा खिचाट, सुप्रीम कोर्ट अन्याय करते. आणि ते भास्कर जाधव, शिवसेना, एनसीपी, ठाकरे सरकारचे प्रवक्ता रोज उठून 12 आमदार सुप्रीम कोर्टाने निर्णय फेटाळला पण त्याला प्रवेश मिळणार का? हाऊस सदन त्याचा अंमल करणार. अरे उद्धव ठाकरे साहेब, हिम्मत असेल, हिम्मत अनिल परब लिहा पत्र आणि अनाउन्स करा प्रेस कॉन्फरन्स घेऊन, आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही, या 12 आमदारांना प्रवेश देणार. हिम्मत असेल तर. हे तर लपून छपून काय बोलतात? ताकद आहे का दमडीची? दमडीची ताकद असेल ना, या 12 आमदाराला आम्ही सदनात येऊ देणार नाही. बघा ताबडतोब किरीट सोमय्या सुप्रीम कोर्टात जाणार आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही राज्यपाल राष्ट्रपतींना सांगू. सुप्रीम कोर्टाला धुडकावणारे ठाकरे सरकारला सबक मिळालाच पाहिजे. तुम्ही सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाचा तुम्ही माफियागिरी करा. की प्रताप सरनाईकनी किरीट सोमय्याचा व्हिडिओ काढायचा, व्हायरल करायचा आणि उद्धव ठाकरेंनी सांगायचा किरीट सोमय्यावर गुन्हा दाखल करा. ठाकरे सरकार मला नोटीस पाठवते. करा ना, सुप्रीम कोर्टाला नोटीस पाठवा. हिम्मत असेल. इट इज अ प्युअरली कंट्रोल ऑफ कोर्ट नाही,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटनेचा उमान आहे. उठ सोट रोज उठून अनिल परब, उद्धव ठाकरे, संजय राऊत घटनेचा अपमान करतात, हायकोर्टाचा करतात, सुप्रीम कोर्टाचा करतात. अनिल देशमुखचा वेळी पण एवढंच बोलायचंय, पण आता आम्ही ते सहन करणार नाही. न्यायालयाचा अपमान चालणार नाही. आणि हिम्मत असेल प्रेस कॉन्फरन्स घेऊन घोषणा करा, आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानणार नाही, आमदाराला आत येऊ देणार नाही, ताबडतोब आम्ही कंटेम करू. धन्यवाद. अशोक गर्ग हे कोण आहेत आणि नक्की कशा प्रकारे यांच्यासोबत त्यांची जुळवणूक झालेली आहे? कोणाचा? अशोक गर्ग नक्की कोण आहेत व्यावसायिक आणि यांच्यासोबत? अशोक गर्ग हे व्यावसायिक आहे. 2006 पासून त्यांच्या कंपन्या चालू आहेत. मुंबई महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात त्यांचा माल जातो. अचानक एप्रिल 2021 मध्ये म्हणजे यांचं 100 कोटी यांची मोनोपोली आहे वाईनमध्ये. मोठ्या मोठ्या कंपन्यांची डीलरशिप आहे आणि त्याच्याबरोबर संजय राऊत पार्टनरशिप करतात. त्यानंतर त्या कंपनीचा मुख्य बिझनेस 12 जानेवारी 2022 बदलला जातो. वाईन डीलरशिप, वाईन डिस्ट्रीब्युशन हा मुख्य व्यवसाय. आणि त्यानंतर 28 तारखेला ठाकरे मंत्रिमंडळ म्हणतात वाईन आता तुम्हाला रस्त्यावर पण मिळणार, पण कंट्री दारू नाही. आणि लगेच संजय राऊत तयारच होते. वाईन ही काही दारू नव्हे. ते पु ल देशपांडेचं मला आठवते, तिची कविता आणि होतं ना कथाकथन मध्ये, तो मुलगा सांगतो, दादा दारू म्हणजे काय, दारू एक पेय आहे. आता हे संजय राऊतची कथा सुरू झाली. वाईन म्हणजे काय, वाईन म्हणजे एक पेय आहे. केवळ संजय राऊतच आहेत अशा वाईन कंपन्यांमध्ये की महाविकास आघाडीतील अजून काही लोक आहेत? कारण तशा स्वरूपाचे काही इंडिकेशन्स वारंवार भाजपकडून मिळत आहेत, तर अजून कोणाची नावं आहेत का? मुद्दा काय आहे की हा जो निर्णय झाला तर संजय राऊत, अशोक गर्ग हा मोनोपोलिस्टिक बिझनेसमॅन आहे. आता त्याचा असेल, पण ही नीती बदलली गेली, सरकारी नीती बदलण्यात आली. आणि सरकारी नीती बदलल्यानंतर कुणाला दुसऱ्याला फायदा झाला न झाला हा एक भाग आहे, पण सरकारी नीती सरकारी नेत्यांसाठी बदलण्यात आली. संजय राऊत, मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट, संजय राऊतच्या मुली दुसरा कोणत्याच कंपनीत पार्टनर नाही आहेत, कोणत्याच कंपनीत त्यांची जॉईंट व्हेंचर नाही आहेत. फक्त एकच, एक राऊत एंटरटेनमेंट, त्यात संजय राऊतच्या 2 मुलींनी त्यांच्या कंपनीने प्रोड्यूस केलं. ते सोडून फक्त या एकाच कंपनीमध्ये डायरेक्टर संबंध. आणि त्या आत्ताच झालेला दुसऱ्या कोणाची डीलरशिप असेल, बिझनेस असेल, पण जर तो मंत्रिमंडळाचं कोणी असेल तर सर्टनली ही इज रिस्पॉन्सिबल. सर्टनली ही हॅड टू डिस्क्लोज. एक घटना आहे की कुठलाही असं निर्णय जातं मला पारिवारिक आर्थिक काय फायदा होत असेल तर आय शुड डिस्क्लोज इट अँड आय शुड नॉट अटेंड दॅट पर्टिक्युलर मीटिंग. जसं प्रताप सरनाईकची फाईल RTIची बघायला किरीट सोमय्या जातो आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांना माहिती देतात, तू जाऊन त्याच्या डोक्यावर बस. प्रताप सरनाईक माझा शेजारी येऊन बसतात. प्रताप सरनाईक तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांना धमक्या देतात. प्रताप सरनाईक स्वतः आमचे फोटो काढतात. तर हे घटनेचा भंग आहे, गोपनीयतेचा भंग आहे. तशाच पद्धतीने हा मुद्दा आहे. संजय राऊतचे 100 बिझनेस असते. संजय राऊतचे 2च बिझनेस आपल्या लक्षात अजूनपर्यंत आलेले आहेत. एक हा बिझनेस आहे, दुसरा एका बिझनेसची जाणकारी माहिती मी काही दिवसात देणार आहे. जेव्हापासून हे 12 आमदारांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय तेव्हापासून आणखी जे 12 आमदार राज्यपालांकडे म्हणजे नेमणुकीसाठी आहे त्याचा मुद्दा सुद्धा वारंवार काढला जातो. जर सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीने निर्णय देत असेल तर तो निर्णय सुद्धा सर्वोच्च न्यायालय का घेत नाही? म्हणजे सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे काय आदरणीय पूजनीय बाबासाहेब आंबेडकर झाले का? हे नवीन घटना लिहिणार आहे का? हे लुटारू माफिया
त्याने 12 वेळा केले ना अनिल देशमुखसाठी अपील 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 अपील, सगळ्या ठिकाणी जाऊन आले ना. तर जे घटनेप्रमाणे चालावं लागणार. अशा प्रकाराने सुप्रीम कोर्टाला भाजपचं न्यायालय असं जर इनडायरेक्ट बोलण्याची धाडस हिंमत असेल तर डायरेक्ट बोल. ह्याचा आणि याचा काय संबंध आहे? आपण फक्त केवळ महाविकास आघाडीतले मंत्री नाही तर अनेक घटनेचे जाणकार सुद्धा असं म्हणतायत की अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देणं हा जे विधिमंडळाचा अधिकार आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे असं यापूर्वी कधी कोणी म्हणत नाही. हे सगळे कोर्टात होते ना, आर्ग्युमेंट केले ना. आणि ज्याचं म्हणणार आहेत उद्या कुठला तरी एखाद्या पक्षाला निवडणूक झाली, पहिल्या दिवशी काहीतरी झालं, बाकी सगळ्या विरोधी पक्षांना 5 वर्षासाठी बाहेर काढलं. आणि हे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं आहे म्हणून तो निर्णय योग्य अयोग्य आहे, निर्णय आहे. त्याच्या संबंधात जिथे जिथे अपील करायची आधी हायकोर्टात. ही प्रक्रिया आहे ना आपल्यासाठी. उद्धव ठाकरे म्हणणार मी सांगणार तो कायदा, मी सांगणार ती घटना, अशी नाही चालत. ते सेनेमध्ये माफियागिरी करताना चालते. मंत्रालयात प्रताप सरनाईकला गोपनीयता भंग करून किरीट सोमय्याच्या बाजूला बसू शकतात उद्धव ठाकरे. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयात सांगतात किरीट सोमय्यावर केस दाखल करा. सुप्रीम कोर्टाला नाही सांगू शकत. अनिल परब आणि अनिल देशमुख प्रकरणामध्ये आता जी काही माहिती उघडकीस येत आहे यानंतर पुढची कारवाई काय होण्याची शक्यता आहे? अनिल परब ती चौकशी करावीच लागणार. अनिल देशमुख नंतर अनिल परब. मी सुरुवातीपासून बोलतोय अनिल देशमुख माफिया जेलमध्ये आहेत, अनिल परब माफियाला पण जेलमध्ये जावंच लागणार. संजय राउत इनका जो परसों उद्धव ठाकरे सरकार ने महाराष्ट्र की जो वाइन के संबंध में नीति बदली उसका सीधा बिजनेस आर्थिक व्यवसायिक संबंध है. महाराष्ट्र के अशोक गर्ग मैग्पी ग्रुप उनकी मोनोपोली है वाइन डिस्ट्रीब्यूशन में. अनेक विदेशी कंपनी की उनके पास एजेंसी है. 16 अप्रैल 2021 को उस मैग्पी ग्रुप के साथ संजय राउत ने पार्टनरशिप डील साइन किया. 12 जनवरी 2022 को उस कंपनी का मेन ऑब्जेक्ट वाइन डिस्ट्रीब्यूशन तय किया गया. संजय राउत की दोनों बेटियां सिर्फ 2 ही कंपनी में पार्टनर व्यवसायिक जॉइंट वेंचर है उनका. एक जो राउत परिवार ने एक राउत एंटरटेनमेंट कंपनी जिन्होंने बाला साहब ठाकरे पिक्चर रिलीज किया उसको छोड़कर सिर्फ यह एक ही कंपनी है. तो मेरा स्पष्ट कहना है 28 जनवरी 2022 को वाइन के संबंध में जो निर्णय लिया वो संजय राउत के बिजनेस मोनोपोली के लिए दिया गया है. मेरा जो दूसरा प्रश्न है कि 2 दिन पहले मैंने करजत में जो 350 साल पुराना वैजनाथ देवस्थान की जमीन उद्धव ठाकरे जी के साले ने, सगे साले ने पाटन करने वो देवस्थान की जमीन हड़प ली है. बीच में सलीम मुस्लिम को रखकर मेरा उद्धव ठाकरे जी से एक सवाल है, क्या आपके साले पाटनकर जी से आपके सिर्फ पारिवारिक संबंध है या जमीनी संबंध है? सिर्फ जमीनी संबंध है या आर्थिक संबंध है? सिर्फ आर्थिक संबंध है या व्यावसायिक संबंध है? जमीन के बारे में, बिजनेस के बारे में श्रीधर पाटनकर और उनकी बहन रश्मि उद्धव ठाकरे, उनके भांजे आदित्य ठाकरे, इनके साथ में क्या क्या व्यवहार हुआ है ये जनता को पता चलेगा क्या? मेरा प्रश्न जो है
कि जिस प्रकार से अनिल देशमुख, जो महाराष्ट्र के मुख्य सचिव सीताराम कुंटे ने जानकारी दी है कि अनिल परब और अनिल देशमुख मिलकर ट्रांसफर करते थे, हमें यादी देते थे, और उसके बाद में जो आर्थिक व्यवहार होता था तो अनिल देशमुख पे कार्रवाई हुई, अनिल परब पे कार्रवाई कब होगी? अनिल देशमुख के बाद अनिल परब की इन्वेस्टिगेशन होना चाहिए, जेल में उनको भी भेजना ही पड़ेगा। मैं उद्धव ठाकरे जी को चैलेंज देता हूं, जो 12 विधायक के बारे में सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है, या आपके जो संजय राउत, अनिल परब रोज उठकर सुप्रीम कोर्ट का अवमान करते हैं, मैं उनको चैलेंज करता हूं, ठाकरे सरकार घोषित करे हम सुप्रीम कोर्ट का निर्णय नहीं मानेंगे, हम 12 विधायक को विधान भवन में प्रवेश नहीं देंगे, उनकी सस्पेंड की हुई मेंबरशिप रद्द नहीं करेंगे। मैं चैलेंज देता हूं, आप ये घोषित करो, कल हम सुप्रीम कोर्ट में कंटेम्प्ट ऑफ कोर्ट फाइल करेंगे। अशोक गर्ग 2006 से वाइन डिस्ट्रीब्यूशन के व्यवसाय में है। उनकी कंपनी है मैकपी ग्रुप, और वो मैकपी ग्रुप मुंबई महाराष्ट्र के अधिकांश 5 स्टार होटल, बाकी जगह उनके पास अनेक विदेश कंपनी की डीलरशिप है। दूसरी उनकी जो कंपनी थी मैकपी DFS, उसका नाम, पहला नाम था मादक प्राइवेट लिमिटेड, मादक, अब वो बदल दिया गया अशोक गर्ग ग्रुप में। अब संजय राउत परिवार ज्वाइंट हो गया। 16 अप्रैल 2021 को दोनों ने ज्वाइंट पार्टनरशिप की। 11 जनवरी 2022 को कंपनी ने अपना व्यवसाय मेन उद्देश्य ये बदलकर वाइन डिस्ट्रीब्यूशन, ये उन्होंने कंपनी मंत्रालय को बताया, और 28 जनवरी 2022 को ठाकरे सरकार ने निर्णय लिया कि वाइन ये किराना शॉप से लेके कहीं पर भी उसका डिस्ट्रीब्यूशन किया जाएगा, सीधा संजय राउत को आर्थिक फायदा। सर एक और प्रश्न संजय राउत के जिस तरह से महात्मा गांधी की पुण्यतिथि है, इस मौके पर संजय राउत ने कहा कि जिसने बापू जी के ऊपर गोली चलाई, अगर सच्चे हिंदुत्ववादी होते तो बापू को नहीं जिंदा गोली चाहते, उनकी इस मौके पर किस तरह करता? मुझे लगता है संजय राउत पहले इसका जवाब दे दे, बाद में वो देंगे। एक प्रश्न मराठीत राहून गेलाय। संजय राऊत काल असं म्हणाले की जे लोक वाईनला विरोध करतायत, वाईनच्या प्रस्तावाला विरोध करतायत, ते सगळे शेतकरी विरोधक आहेत। शेतकऱ्यांना या निर्णयामुळे अतिशय फायदा होणार आहे, त्यामुळे भाजप जर याला विरोध करत असेल तर भाजप हे शेतकरी विरोधी। हा, म्हणजे संजय राऊत सगळ्यात मोठा शेतकरी आहे असं संजय राऊतला म्हणायचं आहे। संजय राऊतने या प्रश्नांचे उत्तर का माहिती नाही दिली? जॉइंट वेंचर व्यवसाय संजय राऊतने दुसरा कुठलाच परिवारात नाही, एकच त्यांचा परिवार। हे उल्लू बनवायचे धंदे बंद करा, महाराष्ट्राची जनता सगळं व्यवस्थित समजते। डायव्हर्ट करण्याचे ते हर्बल गांजा, शरद पवार हीच भाषा वापरायचे, नवाब मलिक आणि त्याचा दावायला वाचवण्यासाठी की हर्बल गांजा शेतकऱ्यांचा फायदा। ईडीच्या दोषापत्रामध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 3 करोड रुपयांचे बेहिशोबी मालमत्तेची 86 एकर जमीन खरेदी केलेली समोर आली आहे। कुठलं काय समजतं? अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 3 करोड रुपयाची बेहिशोबी मालमत्तेची 86 एकर जमीन जी आहे ती खरेदी करायला समोर आली आहे ईडीच्या दोषापत्रामध्ये। आणि अनिल देशमुख आणि कुटुंबीय जमीन नागपूर आणि मुंबई देखील खरेदी केली असं देखील समजतं। आता ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन करून ज्युडिशियल हिअरिंग सुरू झालेलं आहे, तर नवीन नवीन माहिती ज्याच्याकडे येत असेल किंवा आणखीन काय कुणाचे त्यात इन्व्हॉल्वमेंट असेल, इन्क्लुडिंग किरीट तुमय्या, तर त्यांनी एजन्सी आणि न्यायालयाच्या समोर ठेवलं पाहिजे। शिवभोजन थाळीचा इफेक्ट उत्तर प्रदेशात देखील आता निवडणुकीत होतोय, 10 रुपयात मिळणार समाजवादी। मला असं वाटतं पहिलं आपण ह्याचं उत्तर त्यांना देऊ द्या, मग बाकी पुढे बघू। हे सगळी NCP शिवसेनाची डायव्हर्जन टेक्निक आहेत। संजय राऊत गेले 10 दिवस गोवा आणि ते सगळं उत्तर प्रदेश कशासाठी म्हणायचे? कारण की त्यांचा हा प्रस्ताव ज्यांच्यामुळे त्यांना करोडो रुपयाचा फायदा होणार आहे, तर डायव्हर्ट करण्यासाठी हे करत होते, हे आता लक्षात आलं। राहुल गांधी ने ट्वीट किए, एक हिंदुत्ववादी ने गांधी जी को गोली मार के
हमारी है, सब हिंदुत्ववादी को लगता है कि गांधी जी नहीं रहे, जहाँ सत्य है वहाँ आज भी बापू जिंदा है. आता है की उद्धव ठाकरेंचं 2019 पूर्वी आता एक वेगळं उत्तर होतं. आता मुख्यमंत्री मिळाले, आता ते राहुल गांधींनी प्रश्न त्यांना विचारतो वेगळंच उत्तर देणार. बाकी असं आहे, आमचं हिंदुत्व आहो, आम्ही राम मंदिर बांधतोय, आम्ही काश्मीर 370 हटवलं, बाकी तर बघूया.